Good morning, student. Today we learn about the response to violence against women. There are various types of response to give violence against women. There are many types, so we learn one by one. First is community response to violence. A few women initiate community level response to domestic violence are praiseworthy. The Nari Adalat and Sahara Sangha initiative have been organized by the Department of Education Mahila Samakya program in two districts of Uttar Pradesh and Gujarat. Salishi, a traditional program, is being utilized by the non-government organizations. Shramajivi Mahila Samiti in West Bengal. The ICRW conduct a television program in 4 channel. Initiate Bol. It create awareness among women. म्हणजे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रिस्पॉन्स दिलेले आहेत. व्हायलन्स अगेन्स्ट वुमनवर झालेले अत्याचार किंवा हिंसा त्याच्या विरोधात कशा पद्धतीने रिस्पॉन्स दिले जातात ते आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. त्याच्यामध्ये पहिला दिला आहे तो कम्युनिटी रिस्पॉन्स टू व्हायलन्स, म्हणजे कम्युनिटीकडून केला जाणारा रिस्पॉन्स अगेन्स्ट व्हायलन्स. म्हणजेच एखाद्या महिलेवर अत्याचार झाल्याच्या नंतर कम्युनिटीकडून जो रिस्पॉन्स दिला जातो त्याला आपण कम्युनिटी रिस्पॉन्स असं म्हटलं जातं. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गनायझेशन असतील, संस्था असतील, त्यांच्याकडून त्याविरोधात न्याय किंवा रिस्पॉन्स हा दिला जातो. त्यामध्ये गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला एज्युकेशन महिला सक्षम प्रोग्राम यांच्या माध्यमातून आपल्याला नारी अदालत आणि सहारा संघ अशा प्रकारचे 2 संघ आपल्याला दिसून येतात. त्याच्या माध्यमातून तेथील महिलांना तिथल्या महिलांना सपोर्ट केला जातो अगेन्स्ट व्हायलन्सच्या. त्यांना हेल्प केली जाते किंवा त्यांना रिस्पॉन्स हा दिला जातो. त्याचबरोबर सालिशी अशा प्रकारची ट्रॅडिशनल मेथड जी आहे ती नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन आहे. श्रमजीवी महिला समिती ही वेस्ट बंगालमधील महिलांना त्यांच्या माध्यमातून सपोर्ट केला जातो किंवा त्यांच्या माध्यमातून त्यांना त्या रिस्पॉन्स हा दिला जातो. व्हायलन्स त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात त्यांना या समितीच्या माध्यमातून त्यांना रिस्पॉन्स हा दिला जातो किंवा त्यांना मदत केली जाते. त्याचबरोबर ICRW या संस्थेने एक टेलिव्हिजन प्रोग्राम 4 चॅनलवरती चालू केला आहे. बोल या नावाने तो प्रोग्राम त्यांनी डेव्हलप केलेला आहे. त्याच्या माध्यमातून महिलांमध्ये अवेअरनेस क्रिएट करता येतो. म्हणजे त्या चॅनलच्या माध्यमातून त्या प्रोग्रामच्या माध्यमातून ते महिलांमध्ये अवेअरनेस क्रिएट करत असतात. म्हणजे त्यांच्यावर अत्याचार झाल्याच्यानंतर कशा पद्धतीने त्यांनी ॲक्शन घेतली पाहिजे याविषयीचे जे काही त्यांना अवेअरनेस क्रिएट करायचा असतो ते त्या माध्यमातून ते अवेअरनेस क्रिएट करून महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी ते मदत करत असतात किंवा हेल्प करत असतात. Next is legislative response. While on other hand, it will essential to develop a comprehensive law to address this issue. Laws are not only solution. The effectiveness of this law depend on the women awareness of this law and their ability and essence to call upon them if need be. Legal awareness among women is important step toward improving the reporting rate of rape. Allotment of adequate funds to build the necessary infrastructure and ensure that enactment of this law through qualified and trained personnel are the steps to be taken by the government. In terms of judicial measures, although the amendment to commercial law state that all rape cases should be tried in fast track court and the trial to be complete within 2 months without a necessary judicial reform and infrastructure it will be extremely difficult to achieve the desired conviction rate. According to NCBR statistic, 83.6% of the cases are still pending in the court across the various states in the country. With this poor conviction rate, even the most strength of the law do not सर्व देअर पर्पज. या ठिकाणी आपल्याला सेकंड रिस्पॉन्स दिलेला आहे तो म्हणजे लेजिस्लेटिव्ह रिस्पॉन्स. लेजिस्लेटिव्ह रिस्पॉन्स म्हणजेच कायदेशीर रिस्पॉन्स. कायदेशीर पद्धतीने जो काही त्यांना मदत केली जाते किंवा त्याच्यावरती जी काही ॲक्शन घेतली जाते त्यालाच आपण लेजिस्लेटिव्ह रिस्पॉन्स असं म्हटलं जातं. तर आपल्याला इंडियामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे आपल्याला कायदे दिसून येतात महिलांच्या व्हायलन्स अगेन्स्ट, म्हणजे अत्याचार होऊ नये याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कायदे आपल्याला तयार झालेले दिसून येतात. म्हणजेच अशा प्रकारचे वेगवेगळे इश्यू ॲड्रेस करून त्यानुसार आपण इंडियन गव्हर्नमेंटने वेगवेगळे कायदे हे तयार केलेले आहेत. परंतु फक्त हे कायदे तयार करून उपयोग नाही, तर अशा प्रकारच्या कायद्यांचा महिलांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणे, त्या कायद्याविषयी महिलांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणे हे देखील तितकं महत्त्वाचं आहे.
कारण महिलांना जर त्या कायद्याविषयी माहिती नसेल किंवा त्या अवेअर नसतील तर त्या प्रकारच्या कायदे माहीत जर नसेल महिलांना तर ते त्याचा फायदा घेऊ शकत नाही, त्या कायद्याचा उपयोग करू शकत नाही. जर महिलांना त्याविषयी अवेअरनेस असतील तर त्या कायद्याच्या माध्यमातून ते आपल्यावर झालेल्या अत्याचाराविषयी दाद मागू शकतात. त्याचबरोबर ॲडिक्वेट फंड अलॉटमेंट करून आपण वेगवेगळ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर असतील किंवा कायद्याचे इम्प्लिमेंट करताना वेगवेगळ्या जे काही स्टेप घ्यायचे असतील, म्हणजे त्याचा अवेअरनेस क्रिएट करणे असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चर ज्या पद्धतीने तयार करावं लागेल ते आपण ॲडिक्वेट फंडच्या माध्यमातून आपण अलॉटमेंट करून आपण ते व्यवस्थितरित्या त्या कायद्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा इम्प्लिमेंटेशन हे व्यवस्थितरित्या केलं पाहिजे. त्याचबरोबर क्वालिफाईड आणि ट्रेन पर्सनच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या स्टेप घेऊन गव्हर्नमेंटने अशा प्रकारचे कायदे हे इस्टॅब्लिश करून त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. त्याचबरोबर गव्हर्नमेंटने याकडे लक्ष दिलं पाहिजे की ज्या काही रेप केस असतील किंवा ज्या काही इतर जे काही महिलांविषयी केस असतील त्या कशा पद्धतीने फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये घेऊन लवकरात लवकर म्हणजे विदिन 2 महिन्यामध्ये कशा पद्धतीने कंप्लीट करता येतील याच्याकडे गव्हर्नमेंटने लक्ष दिलं पाहिजे. अशा पद्धतीचे कायदे आपण तयार केले पाहिजेत. ते अशा प्रकारचे आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायला आपल्याला पहिलं म्हणजे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. त्यामुळे आपल्याला पहिलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं हे खूप गरज आहे. जर आपण व्यवस्थित इन्फ्रास्ट्रक्चर जर डेव्हलप केलं तरच आपण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये अशा प्रकारचे केस चालून लवकरात लवकर त्याच्याविषयी निर्णय हा घेऊ शकतो. NCBRच्या स्टॅटिस्टिक इन्फॉर्मेशननुसार आपल्याला असं माहिती मिळते की 83.6% केसेस या आपल्याला पूर्ण वेगवेगळ्या स्टेटमध्ये आपल्याला 83.6% केसेस हे आपल्याला पेंडिंग अजूनपर्यंत दिसून येतात. म्हणजे जास्तीत जास्त केसेस हे आपल्याकडे पेंडिंग दिसून येतात महिलांच्या विरोधात. हे आपल्याला कायद्याचं जो काही स्ट्रॉंगनेस आहे, म्हणजेच कायद्याची जी काही वचक आहे ती आपल्याला कमी होताना दिसते. कारण कायद्याचं इम्प्लिमेंटेशन योग्यरित्या झालं नाही, म्हणजे त्या कायद्याचा यूज करून महिलांना जर योग्य वेळी न्याय मिळाला नाही तर त्या कायद्याचा उपयोग काय. त्यामुळे कायद्याचा उपयोग हा होण्यासाठी आपल्याला पहिले केस या सॉल्व्ह केल्या पाहिजे, जेणेकरून तो कायदा इम्प्लिमेंट झाला हे लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन मिळेल. त्याचबरोबर त्याचा कायद्याचा धाक जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे अशा प्रकारचे केसेस जे आहेत ते पेंडिंग न राहता ते लवकरात लवकर कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येतील याच्याकडे गव्हर्नमेंटने लक्ष देऊन ते तशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून त्या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन योग्यरित्या केलं पाहिजे. इज इंटरनॅशनल. There are number of international instruments to curb violence against women. The United Nations General Assembly resolution endorsed the urgent need for the universal application of human rights of equality, security, liberty, integrity, and dignity. Article 55 and 56 of United Nations Charter cast a legal obligation on the United Nations organization to promote respect for the equality and human rights. म्हणजेच आपल्याला थर्ड रिस्पॉन्स टू व्हायलन्स अगेन्स्ट वुमन्समध्ये आपल्याला थर्ड पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे इंटरनॅशनलमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आहेत ज्याच्या माध्यमातून आपण वुमन अगेन्स्ट व्हायलन्स म्हणजे महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर आपण अंकुश ठेवू शकतो किंवा आपण त्याच्यावर कंट्रोल ठेवू शकतो. अशा प्रकारची वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट आपल्याला अवेलेबल आहेत इंटरनॅशनलमध्ये. त्यामध्ये युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने वेगवेगळ्या प्रकारचे कायदे जे आहेत ते त्याच्यासाठी तयार केलेले आहेत. त्याच्या माध्यमातून आपण महिलांवर होणारे अत्याचार आहेत ते आपण रोखू शकतो. त्याचबरोबर त्यांनी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली यांनी महिलांची इक्वॅलिटी असेल किंवा सिक्युरिटी असेल किंवा लिबर्टी इंटिग्रेशन असेल किंवा डिग्निटी असेल ह्या त्यांना सर्व मिळाल्या पाहिजेत. म्हणजेच या प्रकारचे सगळे ॲप्लिकेशन त्यांना ॲप्लिकेबल झाले पाहिजेत. त्याच्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात कायदे तयार केलेले आहेत जेणेकरून त्यांना इक्वॅलिटी मिळेल, म्हणजे स्त्री पुरुष समानता तयार होईल. त्याचबरोबर त्यांना सिक्युरिटी मिळेल, त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी आदर मिळेल. अशा प्रकारचे जे काही ॲप्लिकेशन त्यांना ॲप्लिकेबल करता येतील त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. त्याचबरोबर आर्टिकल 55 आणि 56च्या माध्यमातून त्यांनी इक्वॅलिटी आणि ह्युमन राईटवर कशा पद्धतीने त्यांनी इम्प्लिमेंट करता येतील, म्हणजेच महिलांना इक्वॅलिटी कशा पद्धतीने देता येईल, त्याचबरोबर त्यांना ह्युमन राईट्स कशा पद्धतीने देता येईल याच्याकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत ते आपल्याकडे अवेलेबल आहे ज्याच्या माध्यमातून आपण महिलांवरील अत्याचारावर कंट्रोल करू शकतो. द युनिव्हर्सल डिक्लरेशन ऑफ ह्युमन राईट आर्टिकल 5 स्टेट दॅट नो वन शॅल बी सब्जेक्टेड टू टॉर्चर or cruel, inhuman or degrading treatment or punishment. There have been 3 United Nations World Conference on Women. One is Mexico in 1975, the second is Copenhagen in 1980, and third is in Nairobi
wherein strategies were formed to promote gender equality and opportunities for women. These were based on three objectives. First one is equality, second is development, and third one is pace. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिकल दिसून येतात. त्यामध्ये पहिला आर्टिकल 5 दिला आहे, त्याच्यामध्ये युनिव्हर्सल डिक्लरेशन ऑफ ह्युमन राईट्स अशा प्रकारचे, म्हणजे त्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार होणार नाही, छळ होणार नाही, अशा प्रकारचा त्याला डिग्रेडिंग ट्रीटमेंट दिली जाणार नाही किंवा कोणत्याही प्रकारची पनिशमेंट दिली जाणार नाही, याच्याकडे लक्ष दिलं जातं. म्हणजे या ॲक्टनुसार आर्टिकलनुसार ते कोणत्याही महिलेवर अशा प्रकारचा अत्याचार होणार नाही याच्याकडे लक्ष दिलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याकडे वेगवेगळ्या युनायटेड नेशन वर्ल्ड कॉन्फरन्स महिलांच्या बाजूने आहेत. त्यामध्ये मेक्सिकोमध्ये पहिली इन 1975 म्हणजे 1975 मेक्सिकोमध्ये पहिली झाली. त्याच्यानंतर दुसरी झाली ती कोपेनहेगनमध्ये, ती 1980 साली झालेली आहे. त्याच्यानंतर थर्ड वन इज निरोबी, म्हणजे अशा प्रकारचे 3 ठिकाणी या कॉन्फरन्स झालेले आपल्याला दिसून येतात. त्याच्या माध्यमातून अशी स्ट्रॅटेजी फॉर्म करण्यात आली की त्यामध्ये जेंडर इक्वॅलिटी, त्याचबरोबर ऑपॉर्च्युनिटी टू वुमन, म्हणजे प्रत्येक महिलेला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिलेला ऑपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे, त्याचबरोबर जेंडर इक्वॅलिटी असली पाहिजे, अशा प्रकारची स्ट्रॅटेजी त्यामध्ये तयार करण्यात आली. त्यामध्ये महत्त्वाची 3 ऑब्जेक्टिव्ह त्यामध्ये ठरवण्यात आली. ती म्हणजे इक्वॅलिटी, म्हणजे सगळीकडे महिला आणि पुरुष यांच्यामध्ये इक्वॅलिटी असली पाहिजे, त्याचबरोबर त्यांना डेव्हलपमेंट असली पाहिजे, आणि पेस, अशा प्रकारचे 3 ऑब्जेक्टिव्हवरती त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर अशा प्रकारच्या महिलांवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार होणार नाही याच्याकडे लक्ष दिलं जातं. अशा प्रकारचे वेगवेगळे इंटरनॅशनल इन्स्ट्रुमेंट आपल्याकडे अवेलेबल आहेत, ज्याच्या माध्यमातून आपण महिलांवर होणारे अत्याचार हे आपण थांबवू शकतो. नेक्स्ट इज डोमेस्टिक लीगल रेमेडीज इन इंडिया. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आर्टिकल 14 perhaps equality among the sex, difference in treatment between men and women by the state is totally prohibited to ground of religion, race, caste, sex or place of birth. Article 21 is about the right to live, especially the right to live with human dignity. आपल्याला या ठिकाणी आपल्याला थर्ड रिस्पॉन्स दिलेला आहे, तो म्हणजे डोमेस्टिक लीगल रेडिमीज इन इंडिया, म्हणजे डोमेस्टिक लेवलला असलेले कायदे. त्यामध्ये आर्टिकल 40 आपल्याला इंडियामध्ये दिसून येतं. त्या माध्यमातून आपल्याला इक्वॅलिटी दिसून येते, म्हणजेच मेन अँड वुमनमध्ये इक्वॅलिटी कशा पद्धतीने डेव्हलप केली जाऊ शकते. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या त्यांच्यामध्ये मेन अँड वुमनमध्ये डिफरन्स केला जाऊ नये, अशा प्रकारचा त्यामध्ये समावेश केलेला जात आहे. त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण महिलांना प्रोटेक्ट करू शकतो. त्याचबरोबर आर्टिकल 41च्या माध्यमातून त्यांना राईट टू लिव्ह, म्हणजेच महिलांना त्यांच्या ह्युमन डिग्निटीच्या बरोबर आपण कशा पद्धतीने त्यांना राहता येईल, म्हणजे फ्रीली त्या राहू शकतात, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार होणार नाही, याच्याकडे आर्टिकल 21च्या माध्यमातून लक्ष दिलं आहे. ते म्हणजे त्यांना पूर्ण राहण्याचा अधिकार आहे, अशा पद्धतीचा आर्टिकल ते बनवण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचे वेगवेगळे आपल्याला डोमेस्टिक लेवलला देखील कायदे दिसून येतात, ज्याच्या माध्यमातून ह्युमनला प्रोटेक्शन दिलं जातं. नेक्स्ट इज नॅशनल कमिशन्स फॉर वुमन. It was set up as a statutory body in January 1992 under the National Commission for Women Act 1990 to review the constitutional and legal safeguard for women, recommended redeemable legislative measures, facilitate readers for grievances, and ॲडवाइज द गव्हर्नमेंट टू ऑल द पॉलिसीज मॅटर अफेक्टिंग वुमन. आपल्याला या ठिकाणी तिसरा रिस्पॉन्स दिलेला आहे, तो म्हणजे द नॅशनल कमिशन्स फॉर वुमन, म्हणजेच या ॲक्टच्या माध्यमातून आपण महिलांना प्रोटेक्ट करू शकतो. त्यामध्ये 1992मध्ये जानेवारी 1992मध्ये एक स्टॅच्युटरी बॉडी तयार करण्यात आली, नॅशनल कम्युनिकेशन ऑफ वुमन ॲक्ट 1990च्या अंडर. त्या कायद्याच्या अंडर एक बॉडी तयार करण्यात आली. त्या माध्यमातून महिलांवर कशा पद्धतीने अत्याचार होणार नाहीत, कमी अत्याचार हे कमी करता येतील, याच्याकडे लक्ष दिलं जातं. त्याचबरोबर त्यांना महिलांना लिगल सेफगार्ड कशा पद्धतीने देता येईल, म्हणजेच लिगली कशा पद्धतीने सेफ करता येईल, याच्याकडे महिलांना कशा पद्धतीने लिगल सेफगार्ड देता येईल, याच्याकडे लक्ष दिलं जातं या बॉडीच्या माध्यमातून. त्याचबरोबर कशा पद्धतीने कायदेशीर उपाय करता येतील, याच्याकडे लक्ष दिलं जातं. त्याचबरोबर गव्हर्नमेंटकडून वेगवेगळ्या पॉलिसीज कशा पद्धतीने तयार करता येतील, जेणेकरून महिलांवरती त्याचा योग्यरित्या त्याच्यावरती महिलांवरती अत्याचार होणार नाही, त्याचा महिलांसाठी उपयोग होईल, अशा पद्धतीच्या पॉलिसीज कशा पद्धतीने गव्हर्नमेंटकडून तयार करता येतील, याच्याकडे लक्ष दिलं जातं. आपल्याला अशा पद्धतीने देखील आपण महिलांवरती जे अत्याचार होतात ते आपण थांबवू शकतो. Next is the Supreme Court guideline on the sexual harassment at the workplace. For the first time, the court draw upon an international human right law instrument, the CEDAW,
to pass a set of guidelines. The court defines sexual harassment at the workplace as any unwelcome gesture, behavior, word, or advance that are the sexual in nature. It shall be the duty of employer or other responsible person in the workplace or other institutions to prevent or deter the commissions of the act of sexual harassment and provide the procedure for the resolution, settlement, or projections of act of the sexual harassment by the taking all the steps required. म्हणजेच आपल्याला नेक्स्ट रिस्पॉन्स दिलेला आहे तो म्हणजे सुप्रीम कोर्ट करून ज्या सेक्शुअल हॅरेसमेंट वर्कप्लेसच्या जागी सेक्शुअल हॅरेसमेंटसाठी ज्या काही गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या आपण कशा पद्धतीने फॉलो करतो याच्या माध्यमातून देखील आपण महिलांवरील अत्याचार थांबवू शकतो. तर कोर्टाने फर्स्ट टाईम आपल्याला सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणजेच काय, वर्कप्लेसमध्ये सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणजेच काय हे पहिलं डिफाईन केलं आहे. त्यामध्ये अनवेलकम गेस्चर असेल किंवा त्या महिलेबरोबर केलं जाणारं बिहेवियर असेल की व्यक्तीबरोबर त्या महिलेबरोबर बोलताना जर चुकीचा एखादा शब्द वापरला गेला ज्याच्यामुळे त्याच्यावर अत्याचार होऊ शकतो, अशा पद्धतीचे जे काही बिहेवियर असेल किंवा अनवेलकम गेस्चर असेल त्या समोरच्या व्यक्तीचं त्या महिलेबरोबर, याला आपण सेक्शुअल हॅरेसमेंट असं वर्कप्लेसच्या जागी असं म्हटलं जातं. मग अशा प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी कोणी घ्यायची असेल तर एम्प्लॉयर असेल किंवा त्या रिस्पॉन्सिबल जो काही पर्सन असेल किंवा इन्स्टिट्यूट असेल त्या पूर्ण इन्स्टिट्यूटने देखील त्या अशा प्रकारच्या ॲक्टची दखल घेऊन ज्या काही एम्प्लॉईकडून ज्या काही अशा प्रकारचे हॅरेसमेंट जर होत असेल एखाद्या महिलेची आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये तर त्याची दखल घेऊन या सर्व गाईडलाईन पार पाडून कशा पद्धतीने त्या महिलेला प्रोटेक्शन देता येईल, त्याचबरोबर कशा पद्धतीने तो आपल्याला सेटलमेंट करता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर ह्युमन राईट सेक्शुअल हॅरेसमेंटसाठी ज्या काही स्टेप्स दिलेल्या आहेत ज्याच्या माध्यमातून महिलेला प्रोटेक्शन मिळू शकतं त्या फॉलो करणं हे प्रत्येक एम्प्लॉयरचं किंवा त्या रिस्पॉन्सिबल पर्सनचं हे काम असतं. Next is the Dowry Prohibited Act DPA 1961. This applies to all people, Hindu, Muslim, Christian, Parsi and Jews. Giving, taking or abetting the gives or taking the dowry is a offense which is punishable. Several states, Bihar, West Bengal, Orissa, Haryana, Himachal Pradesh and Punjab amended the DPA to give the more teeth. आपल्याला या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट रिस्पॉन्स दिलेला आहे तो म्हणजे डवरी प्रोहिबिशन ॲक्ट 1961 म्हणजेच हुंडा प्रोहिबिशन म्हणजे हुंडा घेऊ नये यासाठी जो ॲक्ट तयार केलेला जातो ॲक्ट केलेला आहे त्याला डवरी प्रोहिबिशन ॲक्ट हा 1961मध्ये तयार केलेला आहे. हा ॲक्ट हा सगळ्या जातीतील म्हणजे सगळ्या लोकांना ॲप्लिकेबल आहे. म्हणजे हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, पारसी असेल, जैन असेल अशा प्रकारच्या सर्व लोकांना हा ॲक्ट ॲप्लिकेबल आहे. म्हणजे अशा कोणत्याही धर्मातील व्यक्तीने हा डवरी म्हणजेच हुंडा हा घेऊ नये अशा पद्धतीचा ॲक्ट हा तयार केलेला आहे. तर हुंडा घेणे, देणे किंवा एखाद्याला हुंडा घ्यायला भाग पाडणे किंवा द्यायला भाग पाडणे हा देखील एक गुन्हा मानला जातो. तर तो पनिशेबल आहे पूर्णपणे. म्हणजे जर कोण हुंडा घेताना मिळाला किंवा देताना मिळाला किंवा हुंड्यासाठी त्याला सांगतो आहे की हुंडा घ्यायला सांगतो आहे किंवा द्यायला सांगतो आहे अशा प्रकारची जो कोणी व्यक्ती असेल हे पनिशेबल असतं, त्यांना शिक्षाही होत असते. तर वेगवेगळ्या स्टेट असेल, बिहार असेल, वेस्ट बंगाल असेल, ओडिसा असेल, हरियाणा असेल, हिमाचल प्रदेश, पंजाब या स्टेटनी त्या कायद्यामध्ये अजून बदल करून कशा पद्धतीने अधिक कडक कायदा करता येईल याच्याकडे अशा पद्धतीने त्यांनी बदल करून तो कायदा अजून स्ट्रॉंग बनवलेला आहे, जेणेकरून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या डवरीचा बळी जाणार नाही म्हणजेच हुंडाबळी जाणार नाही यासाठी त्यांनी ज्या मोठ्या प्रमाणात त्यामध्ये बदल करून कशा पद्धतीने अधिक शिस्त आणता येईल याच्याकडे लक्ष दिलेलं आहे. नेक्स्ट इज द इंडिसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन प्रोहिबिटेड ॲक्ट 1986. This act prohibited the indecent representation of women through advertisement or in publications, writings, printings, figures or in any other manner of prohibited. Manner is prohibited. म्हणजेच महिलांचं असभ्य प्रतिनिधित्व म्हणजे किंवा असभ्य प्रदर्शन जे महिलांचं केलं जातं ॲडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून असेल किंवा पब्लिकेशनच्या माध्यमातून असेल किंवा प्रिंटिंग असेल किंवा फिगर असतील याच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून असेल हे महिलांचं अशोभनीय असं रिप्रेझेंटेशन केलं जातं. हे या कायद्याच्या अंतर पूर्णपणे प्रोहिबिटेड केलं जातं. म्हणजे या कायद्याच्या अंतर त्याला महिलाही दाद मागू शकते. म्हणजेच या कायद्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो व त्या महिलेला न्याय मिळू शकतो अशा प्रकारचा कायदा केलेला आहे.
आहे, जेणेकरून कोणतीही व्यक्ती एखाद्या महिलेचं अशोभनीय कृत्य हे प्रिंटच्या माध्यमातून असेल की पब्लिश करणार नाही, जेणेकरून ॲडव्हर्टाईजमध्ये असेल किंवा सोशल मीडिया असेल अशा माध्यमातून ते पब्लिश करणार नाही. याच्यावर ते निर्बंध घातले जातात. या ॲक्टच्या माध्यमातून त्याच्यावरती निर्बंध घातले जातात. द कमिशन ऑफ सती प्रिव्हेन्शन्स ॲक्ट 1987. दिस ॲक्ट इज फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ ग्लोरिफिकेशन ऑफ सती. म्हणजेच आपल्याला दुसरा नंतरचा कायदा दिला आहे तो म्हणजेच कमिशन्स ऑफ सती. म्हणजेच पहिलं महिलांना सती जायला लागायचं, म्हणजे तिचा पती वारल्याच्या नंतर त्या चितेमध्ये तिला महिलेला देखील जाळलं जायचं. अशा पद्धतीची प्रथा होती पूर्वीच्या काळात. तेव्हा 1987ला कायदा आणून अशी सतीची प्रथा जी आहे, सतीची प्रथा बंद करण्यात आलेली आहे. त्यावरती जर एखाद्या महिलेवरती असा अत्याचार करत असतील तर ती या कायद्याच्या अंतर्गत दाद मागू शकते, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे सतीची केस ही आपल्या इंडियामध्ये होणार नाही. त्याच्यासाठी अशा प्रकारचा हा कायदा केलेला आहे. नेक्स्ट इज प्रोटेक्शन ऑफ ह्युमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005. द प्रोटेक्शन ऑफ ह्युमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 वॉज enacted to provide for the more effective protections of the right of human guaranteed under the Constitution who are victim of the violence of the kind of occurring within the family and from the matter connected thereto. It recognizes 4 types of domestic violence. First is physical, second is verbal, third is economical and fourth is इमोशनल. म्हणजेच आपल्याला नेक्स्ट ॲक्ट दिलेला आहे तो म्हणजे प्रोटेक्शन वुमन फॉर डोमेस्टिक व्हायलन्स. म्हणजेच महिलांवर डोमेस्टिक व्हायलन्स जे होत असतात त्याच्यामधून प्रोटेक्शन देण्यासाठी 2005 साली हा कायदा तयार करण्यात आला. त्याच्या माध्यमातून महिलांना गॅरंटीड दिली जाते की त्यांच्यावर होणारा जो अन्याय अत्याचार असतो तो पूर्णपणे त्या व्यक्तीला जो अत्याचार करणारा व्यक्ती आहे त्याला पूर्णपणे हा त्याच्यावरती त्यालाही शिक्षाही होणारच आहे. अशा प्रकारची गॅरंटी या ॲक्टच्या माध्यमातून दिली जाते. यामध्ये 4 टाईप्स ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स येतात. 4 टाईपचे व्हायलन्स येतात डोमेस्टिकमध्ये. त्यामध्ये पहिला आहे फिजिकल व्हायलन्स, म्हणजे त्याच्यानंतर व्हर्बल व्हायलन्स, त्याच्यानंतर इमोशनलमध्ये त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं नॉट हॅव्हिंग अ चाइल्ड, म्हणजे मूल नसल्यावर तिला हॅरेसमेंट करणं. त्याचबरोबर मेल चाइल्डसाठी म्हणजेच मुलगा हवा म्हणून ती हॅरेसमेंट करणं किंवा तिला इतर गोष्टींसाठी इमोशनली हॅरेसमेंट करणं, इमोशनल गोष्टींसाठी हॅरेसमेंट करणं. अशा प्रकारचा जर कोणी तिच्यावरती अत्याचार करत असेल तर त्याला या कायद्याच्या अंतर्गत शिक्षा होत असते. त्याचबरोबर इकॉनॉमिक हॅरेसमेंट, त्याच्यामध्ये स्त्रीधनासाठी असेल किंवा तिच्या प्रॉपर्टीसाठी असेल किंवा हुंड्यासाठी असेल, जर कोण त्याच्यावर फोर्स करत असेल त्या महिलेवर तर त्याला या कायद्याच्या अंतर्गत शिक्षाही होत असते. अशा प्रकारचे वेगवेगळे कायदे जे दिलेले आहेत याच्या माध्यमातून आपण स्त्रियांवर होणारे अत्याचार हे आपण थांबवू शकतो. अशा प्रकारचे वेगवेगळे आपले कायदे हे आपल्या इंडियामध्ये अवेलेबल आहेत, ज्याच्या माध्यमातून आपण स्त्रियांना प्रोटेक्शन हे देत असतो.